नेहरू युवा केंद्र धुळे येथे 7 जिल्ह्यांची व्हर्च्युअल जिल्हा युवा संसद भाषण प्रतियोगिता संपन्न। सत्ताधाऱ्यांनी खड्डेपूर केलेल्या देवपूरचा चेहरा मोहरा बदलणार, आमदार फारुख शाह यांनी मांडली निश्चयी भूमिका। जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संदीप स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन। महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनात डीएसपी श्रीकांत धिवरेंचा विद्यार्थिनींना आर्थिक स्वावलंबी होण्याचा सल्ला। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरू युवा केंद्र धुळे कार्यालयात शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी व्हर्च्युअल जिल्हा युवा संसद भाषण प्रतियोगिता संपन्न झाली। यात छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जालना, लातूर, नांदेड, नाशिक या 7 जिल्ह्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून 10 याप्रमाणे एकूण 70 स्पर्धक सहभागी झाले होते। प्रत्येक स्पर्धकाला भाषणासाठी 4 मिनिटे वेळ देण्यात आला होता। स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये झाली। स्पर्धेसाठी भारत को वैश्विक नेता बनाना, भारत की आर्थिक शक्ति को बढ़ाने में युवा उद्यमियों की भूमिका, आत्मनिर्भर से विकसित भारत तक युवाओं द्वारा भारत के विकास पथ का निर्धारण, भविष्य को सशक्त बनाना, युवा नेतृत्व वाली पहल एक जिम्मेदार समुदाय के लिए मार्ग प्रशस्त कर रही है, हे 3 विषय देण्यात आले होते। स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर एस नंदन, डीसी पाटील, पत्रकार सचिन बागुल, डॉक्टर DM आखाडे, कवी वृषभ अहिरे यांनी केले। स्पर्धेचं यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्राचे वरिष्ठ लेखापाल नाना पाटील, चेतन पाटोळे, हर्षल पाटील यांनी केलं होतं। सकाळी 10 वाजता सुरू झालेली स्पर्धा सायंकाळी 5 वाजता समाप्त झाली। या स्पर्धेत सहभागी प्रत्येक जिल्ह्यातील 2 विजेत्यांना राज्य युवा संसद भाषण प्रतियोगितेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। राज्य युवा संसद विजेत्यांना युवा आवाजे राष्ट्र के परिवर्तन के लिए संलग्नित और सशक्त बने या विषयावरील राष्ट्रीय युवा संसद भाषण प्रतियोगिता महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल। राष्ट्रीय युवा संसद भाषण प्रतियोगिता महोत्सवातील प्रथम विजेत्यास 2 लाख रुपये, द्वितीय विजेत्यास 1,50,000 रुपये, तृतीय विजेत्यास 1 लाख रुपये तर 2 उत्तेजनार्थ विजेत्यांना 50,000 रुपये अशी भरघोस रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत। Very warm good morning to dignitaries, jury and my brothers and sisters. Kshipra Dongre from Aurangabad, putting forward from Atmanirbhar to Vikasit Bharat, charting India's trajectory growth powered by youth. It is reported that investing in young population of India is the best way to leverage or demographic dividend. सांगत असताना कल्पना चावला राकेश शर्मा सारखे तरुण युवक जन्मधाराने घेतात आणि तिथून सुरुवात झालेला प्रवास आदित्य गेलवन गगनयान सोबत चांद्रयानापर्यंत पोहोचला तेव्हा आमच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक या ठिकाणी जगाला दिसत असतं। जागतिक पातळीवरच्या जेवढ्या संघटना, करार आणि परिषदा आहेत त्या परिषदांचा आता मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे देवपूरचं खड्डेपूर झालं आणि देवपूर वासियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला। अपघातांमुळे अनेकांना गंभीर इजा देखील झाली। वस्तुतः भूमिगत गटार योजना आणि पाणी पुरवठा योजना राबविताना होणाऱ्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही म्हणून चारी दुरुस्ती आणि रस्ते दुरुस्ती अथवा नूतनीकरण करणे याचे नियोजन करणे आवश्यक होते। मात्र महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे हे शक्य होऊ शकलं नाही आणि मूलभूत सोयी सुविधांचा विकास अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 मध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची कामे मंजूर करून आणली। मात्र मी पण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही या उक्तीप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी या विकास कामांमध्ये खोडा घातला। सत्ताधाऱ्यांच्या किळसवाण्या विकास विरोधी राजकारणाला भीक न घालता आमदार फारुख शाह यांनी रद्द केलेली विकास कामे पुन्हा मंजूर करून आणली। प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांच्या निवेदनावरून आणि मागणीवरून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 तिरुपती नगर येथे गटार व रस्ता काँक्रिटीकरण करणे या 42 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार शाह यांच्या हस्ते करण्यात आला।
यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, डॉक्टर दीपश्री नाईक, लोकक्रांती सेनेचे देवेंद्र पाटील, के.एन. बिरारी, तेजस पाटील, प्यारेलाल पिंजारी, ललित पाटील, संजय पाटील, दिनेश चव्हाण, शिवाजी पाटील, कैलास पाटील, संतोष खैरनार, भरत पवार, रघुनाथ बोरसे, दिलीप बाविस्कर, आत्माराम पाटील, सुभाष चौधरी, भटू पाटील, शरद सोनवणे, दर्शन बाविस्कर, प्रमोद मोरे, जयवंत सेंदाने, दिलीप पाटील, कैलास पाटील, डॉक्टर बापूराव पवार, इंजिनियर नकुल अहिरराव, मदन कापुरे, नजर पठाण, फैसल अन्सारी, कैसर अहमद आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 2 तिरुपती नगर येथे एका रस्ता काँक्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल, मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता होती, परंतु त्यांनी हा जो आपला देवपूरचा भाग आहे त्या देवपूरला खड्डेपूर करून सोडलेला होता आणि त्या निमित्ताने आता बहुतेक लोक माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडे मागणी करायची की आमच्याकडे रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे. त्यासाठी मी एक 30 कोटी रुपयाचा पॅकेज मंजूर करून आणलेला होता, परंतु हे जे खासदार आहे सुभाष भामरे यांनी त्या कामाला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून आणि स्थगिती मिळवली होती. परंतु नंतर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून ते निधी परत आणला आणि त्याच निधीतला कामाचा आज शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी ह्या परिसरातील आमचे सहकारी बिरारी दादा तसेच देवेंद्रभाई पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे या कामासाठी मागणी केलेली होती. त्यासाठी आम्ही नगरोत्थान या योजनेतून 42 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे. आणि यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच नगरसेवक सईद बेग, प्यारेलाल भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांच्या हस्ते संपन्न झालं. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या मार्गदर्शनाने धुळे जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे. यासाठी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यासाठी तात्काळ परवानगी दिल्यामुळे बालस्नेही पोलीस स्टेशन ही संकल्पना साकार करणं शक्य झालं. या उपक्रमाचं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केलं असून या उपक्रमाला शुभेच्छाही दिल्यात. या कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती उषा साळुंके, बालकल्याण समिती सदस्या श्रीमती अनिता भांबेरे, सुरेखा पवार, जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव, परिवीक्षा अधिकारी PS कोकणी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण, संरक्षण अधिकारी संस्थापक तृप्ती पाटील, राज्य समन्वयक नंदू जाधव, जिल्हा समन्वयक श्रीकांत मोरे, सखी वन स्टॉप सेंटरच्या गायत्री भांबरे, चाइल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक प्रतीक्षा मगर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील आझादनगर पोलीस स्टेशन येथे हे पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात येताना बालकांना सुरक्षित व मनोरंजक वातावरण असावं यासाठी जनसाहस संस्था इंदोर शाखा धुळे यांच्या सौजन्याने आझादनगर पोलीस स्टेशनच्या तळमजल्यातील एका कक्षातील भिंती बालस्नेही चित्रांनी रंगविण्यात आल्या आहेत. यामागचा उद्देश असा की बालकांची सर्वप्रथम सुरक्षितता जोपासली जावी, बालकांचं सर्वोत्तम हित जोपासलं जावं, बालकांची सहभागिता अंगीकारली जावी, बालकांप्रती संवेदनशील व्यवस्था निर्माण केल्या जाव्यात, बालकांना भयमुक्त वाटेल असं वातावरण निर्माण केलं जावं, तसेच बालस्नेही प्रक्रिया बाल न्याय व्यवस्थेमध्ये रुजवणं आणि सजवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या भूमिकेतून हे बालस्नेही पोलीस स्टेशन उभारण्यात आलंय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. समाजामध्ये प्रगती करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं माध्यम आहे. सर्व समस्यांचं मूळ आर्थिक परावलंबित्व आहे. त्यामुळे आपण व्यावसायिक कोर्सेसला प्राधान्य द्यावं, चांगली संगत ठेवावी, चांगल्या सवयी लावून घ्याव्यात, वाचनावर भर देऊन व्यक्तिमत्व चांगलं घडवावं असं प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलं.
वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित देवपुरातील कला वाणिज्य व BCA महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री दिवरे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री तथा असिस्टंट डायरेक्टर सौ क्षमा वासे, सहाय्यक डायरेक्टर कुणाल वसईकर, सचिव ॲडव्होकेट अमृता अजमेरा, ऋषी अजमेरा, प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी तसेच संस्थेचे कार्यकारिणी मंडळ उपस्थित होते. पाहुण्यांचं स्वागत NCC कॅडेट व लेझिम पथकाने केलं. कार्यक्रमाची सुरुवात SNDT गीताने झाली. स्वागत गीत प्राध्यापिका अस्मिता हिंगोनेकर व विद्यार्थिनींनी सादर केलं. दीप प्रज्वलन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी केलं. संस्थेच्या पदाधिकारी ऋषी अजमेरा यांना दिव्य मराठीचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वानंदी वेडसे हिला स्वयंसिद्धा म्हणून घोषित करण्यात आलं. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच मेहंदी स्पर्धा, पाककला, रांगोळी स्पर्धा, केशरचना स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचं परीक्षण करण्यात आलं. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, नाटिका, मिमिक्री, गायन आदी कला प्रकार सादर करण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयातील 300 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. अभिनेत्री क्षमा वासे यांच्यासोबत विद्यार्थिनींनी मनमुराद संगीताच्या तालावर आनंद लुटला. सर्व स्पर्धांचं परीक्षण सौ नेहा मेहता, संतोष ताडे, सौ वैशाली जमादार, सौ स्नेहल दिवरे, सौ पूनम बेडसे यांनी केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र बामणे, तर आभार डॉक्टर विनोद उपरवट यांनी मानले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.